नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बुधवारी आहे महाशिवरात्री असल्यामुळे आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. मग आपण दररोज जरी सेवा केल्या तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवपिंडावरती काही वस्तू आपल्याला अर्पण करायचे आहेत, ज्यामुळे काय होईल की घरामध्ये जर लग्न जुळून येण्यास अडथळे येत असतील किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये कर्ज आहे किंवा सतत गरिबी येत असेल तर त्यासाठी मग आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 26 फेब्रुवारीच्या दिवशी महाशिवरात्री आहे, तर त्या दिवशी बुधवार आहे. तर आता पंचांगानुसार 26 फेब्रुवारीच्या चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 सुरू होणार आहे. तर हा शुभारंभ 27 फेब्रुवारी सकाळी 8:54 हा जो तिथी आहे तर हा संपणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला ज्या पण काय भगवान शंकराच्या सेवा पूजा करायच्या आहेत तर त्या या वेळेमध्ये आपल्याला करायच्या आहेत. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे, उपवास करणे, ह्या ज्या सेवा केल्या आपण तर याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. त्यामुळे मग ह्या सेवा आपल्याला आजच्या दिवशी करायच्या आहेत आणि दिवसभर उपवास करायचा आहे भगवान शंकराचा आणि मग काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आता महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे काय होतं की संपूर्ण प्रदोषाचे फळ आपल्याला मिळते. आता महिन्यामध्ये जे प्रदोष येतात तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच महिलांचा सोमवारचा उपवास नसतो किंवा प्रदोषाचा उपवास नसतो, कोणी करत नाही. त्यामुळे मग आपण वर्षभर जे प्रदोष येतात तर त्यासाठी मग आपण महाशिवरात्रीचा उपवास केला आणि मग शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण जर केल्या आपण तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. तर आता घरामधीलच ह्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला विकत वस्तू आणण्याची आवश्यकता नाही. तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर सगळ्यात पहिली म्हणजे की एक तांब्या भरून पाणी, ज्याला आपण म्हणतो की एक लोटा ज्याला असं पण आपण म्हणतो. तर हे पाणी आपल्याला आपल्या घरचंच पाणी घ्यायचं आहे. फक्त पाणी मग नेत असताना एक तांब्या भरून घेऊन जायचं आहे. तर जर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला मंदिरात, आता काय होतं की महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते प्रत्येक मंदिरामध्ये, जर तुम्हाला मंदिरात जाऊन अर्पण करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही घरीच पण महादेवाच्या पिंडीवरती ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि मग एखाद्या झाडाखाली तुम्ही मग त्या वस्तू दुसऱ्या दिवशी मग ठेवू शकता. तर पहिली गोष्ट म्हणजे एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं की एक तांब्या भरून पाणी अर्पण केल्यामुळं मानसिक शांतता मिळते आणि मग आपल्या घरामधील म्हणा एखाद्या व्यक्तीचा चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते आणि मग घरातील वातावरण शांत राहतं. आता हे पाणी अर्पण करत असताना शिवलिंगावरती आपल्याला मग ज्या पण काही सेवा करायला काहीच जमत नसेल तर फक्त तुम्ही मग एक तांब्या भरून पाणी पण अर्पण करू शकता. पाणी अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत मग आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. हे झाली पहिली. आता दुसरी वस्तू म्हणजे की दूध अर्पण करायचं आहे. आता दूध अर्पण करत असताना आपल्याला आता काय होतं, आपण बाहेरून दूध आणल्यानंतर मग ते दूध गरम करतो आणि त्यानंतर मग ठेवतो. तर तसं न करता थोडंसं वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे. कच्चे दूधच अर्पण करायचं आहे. तापवलेलं दूध अर्पण करू नये, कारण की थंड दूध अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते, म्हणून मग थंड दूध आपल्याला अर्पण करायचं आहे. तर आता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मध अर्पण करायचं आहे. आता मध आपल्याला मग विकतच आणायला लागेल. मध काय आपल्या प्रत्येकाच्या घरी नसतं, ज्यांच्या घरी असेल त्यांनी मग अर्पण केलात तरीही चालेल. आता मध अर्पण केल्यामुळे काय होतं की आता एकमेकांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. तर मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू तुम्ही मग मंदिरात अर्पण करणं शक्य होत नसेल, घरी करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की गरिबांना वगैरे ह्या वस्तू दान केल्या तर चालेल का. तर ह्या वस्तू तुम्ही आजच्या दिवशी गरिबांना पण दान करू शकता. ज्या गरजू व्यक्तींना ह्या वस्तूंची गरज आहे त्या व्यक्तींना पण तुम्ही ह्या वस्तू दान केला तरी तुम्हाला मग महादेवाचा आशीर्वाद मिळतो आणि मग त्यांची कृपा तुमच्यावरती राहते. तर आता चौथी गोष्ट म्हणजे की ऊसाचा रस. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघता की सोमवारी म्हणा किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी ऊसाचा रस महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आणि बऱ्याच ठिकाणी ऊसाचा रस अर्पण केला जातो, म्हणजेच की त्याचा अभिषेक केला जातो. तर 2 चमचे जरी ऊसाचा रस असेल तरी पण अभिषेक केला जातो. तर हा पण तुम्ही घरी पण केलात अभिषेक तरीही चालेल, कारण की ऊसाच्या रसाने अभिषेक केल्यामुळे लक्ष्मी प्राप्त होते. म्हणून मग महाशिवरात्रीला घरी पण तुम्ही अभिषेक घालू शकता. घरी जर तुमच्याकडे महादेवाची पिंड असेल तर घरी पण तुम्ही करू शकता. आता ह्या सगळ्या वस्तू घेऊन जाऊन आपल्याला मंदिरामध्ये
अर्पण करणं होत नाही, कारण की प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी असते. त्यामुळे मग यापैकी एक जरी वस्तू तुम्ही मंदिरात नेऊन अर्पण केलात तरी तुम्हाला घरामधील ज्या पण काही अडचणी आहेत, समस्या आहेत, तर त्या दूर होण्यास मदत होते. तर यापैकी तुम्ही घरी केलात अर्पण तरीही चालेल. आता त्यानंतरची गोष्ट म्हणजे जर आता एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे. संतान प्राप्ती होण्यासाठी आता शुद्ध गाईचे जे कच्चं दूध असतं तर त्या कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे. कारण की काय होतं की आपण तापवलेलं दूध न घेता थंड दूध करूनच मग आपल्याला गाईच्या दुधाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती करायचा आहे. कारण की काय होतं, आता जर एखाद्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा नसेल तरीही मग आजच्या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहे. आता काळे तीळ कसे अर्पण करायचे आहे, ज्यावेळेस आपण श्रावण महिन्यातील शिवामूठ अर्पण करतो तशाच पद्धतीने आपल्याला काळे तीळ पण आजच्या दिवशी अर्पण करायचे आहेत. यामुळे जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होण्यास मदत होते. तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे की तांदूळ. आता तांदूळ पण आपण आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे. आता दही अर्पण केल्यामुळे काय होतं की कोणतेही, आता आपण घरातील एखादी व्यक्ती आहे, नवीन कार्य करत आहे, पण त्या कार्यामध्ये यश येत नाही, सतत काय ना काय अडथळे येत असतील, तर त्यावेळेस मग दही पण तुम्ही आजच्या दिवशी अर्पण करू शकता. पण दही अर्पण करत असताना तांब्याच्या भांड्यामध्ये दही न घेता स्टीलच्या भांड्यामध्ये दही घेऊन जायचं आहे. कारण की तांब्याच्या भांड्यात जर आपण दही ठेवलं तर त्याचं विष तयार होतं. त्यामुळे मग तांब्याचं भांडं न घेता इतर वाटीमध्ये म्हणा किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही दही घेऊन जाऊ शकता मंदिरात जात असताना. आणि त्यानंतर म्हणजेच की एखादी व्यक्ती खूप कष्ट करत आहे पण सतत काय ना काय कर्जबाजारी आहे, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, तर त्यावेळेस काय करायचं आहे की मसूर डाळ आहे ना, ती अख्खी मसूर डाळ मग आजच्या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे. ज्या पण कोणत्याही वस्तू तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करणार असाल तर त्यावेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. तर ह्या वस्तूंपैकी तुम्ही मसूर डाळ पण घरातही अर्पण करू शकता. आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, जर तुम्ही सगळ्या वस्तू घरच्या पिंडीवरती अर्पण करणार असेल तर त्या वस्तूंचं काय करायचं, तर त्या वस्तू दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवू शकता. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे की बेलपत्र. आता बऱ्याच वेळा काय होतं की सगळीकडे गर्दी असते, त्यामुळे मग बेलपत्र भेटत नाही. तर तुम्हाला एक जरी बेलपत्र भेटलं तरीही चालेल, पण ते जे बेलपत्र आहे तर 3 पानांचंच बेलपत्र पाहिजे. फक्त ते बेलपत्र चांगलं घ्यायचं आहे, असं तुटलेलं किंवा बोळ पडलेलं वगैरे घ्यायचं नाही. तर चांगलं बेलपत्र घेऊन ते बेलपत्र मग अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर धोत्र्याचं फूल, फळ, ह्या ज्या वस्तू आता बाजारात तुम्हाला भेटतीलच, कारण की महाशिवरात्री असल्यामुळे सगळीकडे ह्या वस्तू असणारच आहेत. आता ज्यांना काहीच जरी शक्य झालं नसेल तर त्यांनी मग काय करायचं आहे, घरीच मग 1 लोटा जल म्हणजेच की 1 तांब्या भरून पाणी अर्पण केलात तरीही तुमची सेवा महादेव मान्य करून घेतात. कारण की भोळा सांब सदाशिव आहे, तुम्ही ज्या पण काही सेवा करत आहात ते किती मनोभावे करत आहात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही जी पण काही सेवा करता ती सेवा महादेव तुमची मान्य करून घेतात. तर त्यानंतर मग आपल्याला ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आणि मग त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.